जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. वेदो नित्यमधीयतां तदुदितं, कर्मस्वनुष्ठीयतां तेनेशस्य विधीयताम्. अपि चितिः कामे मतिस्त्यज्यतां, पापोघः परिधूयतां भवसुखे दोषोऽनुसन्धीयताम्. आत्मेच्छा व्यवसीयतां, निजगृहात् तूर्णं विनिर्गम्यतां. पहिला श्लोक आहे हा आपला. कामे मतिस्त्यजतां ते झालं होतं आणि आता पापोघ परिधूयतां तिथे आलो होतं आपण. म्हणजे ह्या मुळामध्ये काय आहे, हे जे 40 गोष्टी दिलेल्या आहेत त्या 40 गोष्टी म्हणजे एखाद्या मंदिराच्या पायऱ्या चढण्यासारखं आहे. मंदिराच्या पायऱ्या आपण जेव्हा चढतो, पहिली पायरी, दुसरी, तिसरी, तसं एखादा ज्याला हे सगळं वेदांताचं ज्ञान घ्यायचं आहे, ज्याला समजून घ्यायचं आहे, त्याच्यासाठी एक एक पायरी सांगितलेली आहे याच्यामध्ये. तर पहिल्या पायरीमध्ये वेदो नित्यमध्ये येता, म्हणजे आधी वेदांचा आधी अभ्यास करा, त्याच्यानंतर कर्मस्वनुष्ठी येता, ज्याचा अभ्यास केला ते आता आत्मसात करा. तेने शस्यविधी येता, म्हणजे या सगळ्यांच्या आधारे आपण भगवंताची पूजा करायची. आणि मग कामे मतीच त्यज्यताम, असं करत करत या सगळ्या पायऱ्या दिलेल्या आहेत. तर त्यामधलं आता 5व्या पायरीवर आपण आहोत. पापौघ परिधूयताम, म्हणजे हे जे सगळं वेदाने सांगितलेलं जे आहे ते आपल्याला आचरणात आणायचं. आणि ते आचरणात कशासाठी आणायचं, एक तर आपली उन्नती, आपली भगवंताकडची वाटचाल, आणि दुसरं म्हणजे आजपर्यंत आपल्याकडून कळत नकळत जी पापं झालेली आहेत की ज्याच्यामुळे आपली ही दशा प्राप्त झाली, तर ती सगळी पापांचा जो संचय आहे, ती सगळी पापं आपल्याला धुवून टाकायची. म्हणजे कशाने जायची, तर त्या आपल्या कर्मातून, म्हणजे सत्कर्मातून आपल्याला पूर्वी केलेल्या पापांचा पश्चाताप झाल्यामुळे आता त्यापासून आपल्याला निवृत्त व्हायचं आहे, त्या पापांपासून. म्हणजे जसं देवघर आहे, देवघरामध्ये पूर्वीचा रंग होता, देवघरातला पूर्वीचा रंग काढायचा आणि नवीन रंग आपल्याला तिथे बसवायचा. पूर्वीचा रंग काढणे म्हणजे पूर्वीचं पाप आपलं जे आहे ते धुवून टाकणे, आणि नवीन रंग देणं म्हणजे आता आपण परमेश्वराच्या रंगाने रंगून जाणे. त्यामुळे आत्तापर्यंत ती केलेली पापं जी आहेत ती दूर करायची. त्यासाठी काय आहे, तर आपण एखादं पाप करतो किंवा कर्म करतो, त्या कर्माच्या मागे 2 गोष्टी असतात की ते पापकर्म असेल किंवा पुण्यकर्म असेल. पण हे पाप आणि पुण्य आहे हे कशावरून ठरतं, तर ते माझ्या मनामध्ये एखाद्या गोष्टीबद्दलचा जर राग असेल, प्रेम असेल किंवा द्वेष असेल, त्याप्रमाणे ते पाप आणि पुण्य आहे. एकाबद्दलचं मला जर प्रेम असेल तर त्या प्रेमापोटी मी काही गोष्टी करतो, ते पुण्यात्मक. ज्ञानेश्वरीत उभी आहे, पुण्यात्मक पापे स्वर्गा जायचे आहे ना. पुण्यात्मक पाप म्हणजे ते पाप आहे पण त्याचा उद्देश पुण्याचा आहे. पुण्यात्मक पाप ते मात्र स्वर्गाला नेतं. आणि जर आपलं नुसतं पाप असेल, एखाद्या द्वेषाने आपण एखाद्या मनामध्येच म्हटलं काय त्याचं एवढं वैभव आहे, एवढं काय केलं त्यांनी, असं जरी म्हटलं तरी ते आपल्या ठिकाणचं पाप आहे. कारण आपण जेव्हा एखाद्याबद्दल बोलतो तेव्हा ते आपण बोललेलं त्याच्यापर्यंत पोहोचत नाही, पण त्याच्याने नुकसान आपलं होतं. पण तेच आपण एखाद्याबद्दल चांगलं जरी बोललो तरी पण फायदा आपलाच आहे त्याच्यामध्ये, कारण त्यामध्ये पुण्यसंचय आहे. पण आपण जर वाईट विचार एखाद्याबद्दल जर ठेवले तर ते आपल्याला पापाचा आपण धनी होतो. आणि म्हणून राग द्वेष जे आहेत हे जे संस्कार आहेत, आता राग आणि द्वेष यांनासुद्धा संस्कारच म्हणलेला आहे. म्हणून सुसंस्कार कुसंस्कार हे शब्द आले तयार. आणि म्हणून ते पाप आहे त्याच्यापासून दुःख होतं. आणि म्हणून समर्थ म्हणतात, विवेकाचे फळते सुख, अविवेकाचे फळते दुःख. म्हणजे जर आपल्याकडे विवेक असेल, विवेक म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय,
दुसऱ्याबद्दलचे दोष बोलू नयेत, असं हे जे आहे हा विवेक आहे. हां. पण सतत दुसऱ्याच्या दोषाबद्दल चिंतन करणं हं. हा अविवेक आहे. अच्छा. आणि हां. म्हणून या अविवेकामुळे आपल्या पापाचा संचय होत जातो. हं. आणि विनाकारण कोणाचीही पण आपण स्तुती करतो, हं. तर ती स्तुती करताना एक आपला स्वार्थ असतो. हं. आता आपण आपल्या घरामध्ये मुलांवर प्रेम करतो. आपल्या मुलांवर केलेलं प्रेम हा सुद्धा आपला स्वार्थच आहे. हं. घरच्या मंडळींवर सगळ्यांवर जे आपलं प्रेम असतं ना, ते सुद्धा हो. एका दृष्टीने स्वार्थच आहे. स्वार्थच. कारण हां. ते आपल्याला उपयोगी पडणार आहेत, हो. त्यांचा आपल्याला संग आहे, त्यांच्यावर आपली माया आहे. म्हणजे हे जरी दिसायला चांगलं दिसलं, तरी पण ते आपल्याला गुरफटून टाकणारं आहे. हं. आणि म्हणून ते पाप पुण्य जरी असेल तरी त्या पुण्यामध्ये माणूस अडकला जातो, हं. आसक्ती निर्माण होते. म्हणून जीवाला हे पण नको, म्हणजे पुण्य पण नको आणि पाप पण नको, अशी अवस्था पाहिजे. म्हणजे पाप आणि पुण्य हे येणार आहे, पण त्यामध्ये माझी आसक्ती नसली पाहिजे. हं. म्हणजे कुठल्याही कर्मामधली आसक्ती जी आहे, ते कर्म तर करावंच हं. लागतं आपल्याला, पण त्या हं. कर्माचा जो परिणाम आहे, त्या हं. परिणामामध्ये माझी आसक्ती किंवा माझं मत हे मी कधी सांगू नये किंवा लादू नये. पण हं. माझ्या दैवाने जे प्राप्त झालं त्याच्यामध्ये मी आनंदी असावं. हं. आता हे राग आणि द्वेष आहे, त्याच्यामध्ये आपलं जसं एक कसं आहे की एखादा काटा आपल्या पायात बसला, जेव्हा काटा टोचतो तेव्हा आपल्याला काही कल्पना नसते आणि एकदम ते दुःख व्हायला लागतं. आता बरोबर. तो काटा काढण्यासाठी आपण खाली बसतो. मग आता तो काढण्यासाठी काय करायचं? पूर्वी घरात काही अशा सोया वगैरे नव्हत्या. आताही सोया नसतात म्हणा, फार म्हणजे महत्प्रयासाने एखादी सोयी सापडते घरात. पण काटा बोचल्यावर ते काढण्यासाठी मात्र बरोबर सापडते. म्हणजे हं. काट्याने काटा काढावा जे म्हणतो ना आपण, की एक काटा काट्याने आपल्याला काटा काढावा. एक काटा आपल्याला बोचला, त्याचं दुःख झालं. आता दुसरा हं. काटा घ्यायचा किंवा सुई घ्यायची आणि त्याच्याने त्याच ठिकाणी पुन्हा एकदा आपणहून टोचायचं. हं. पण ते टोचण्यामध्ये दुःख आहे, पण त्या हं. दुःखामध्ये पूर्वीच्या पापाची निवृत्ती आहे. हं. पूर्वी काटा टोचला तेव्हा जे दुःख झालं, त्याची निवृत्ती होण्यासाठी हे दुसरा आघात मी सहन करत आहे. हं. म्हणजे काट्याने काटा काढला. म्हणजे आता काहीतरी माझ्यामध्ये काही व्याधी झाली, तर हां. शल्यचिकित्सक, सर्जन जे आहे, तो पुन्हा कात्री हं. आणि सुया घेऊन तो पुन्हा आपल्याला 2 ठिकाणी कापून टाकतो. आता त्याचा उद्देश जो आहे, तो हां. शस्त्राचा आघात करणे नाही आहे. हं. पण नाहीये. त्याचा उद्दिष्ट हां. आपल्याला आपल्याला चांगलं स्वास्थ्य मिळावं हा उद्देश आहे. हां. आणि त्यामुळे आपलं जे पाप आहे किंवा आपलं आत्तापर्यंत जे दुःख आहे ते हळूहळू कमी होतं. आणि म्हणून हं. पापोघम परिदुह्यताम, हं. म्हणजे ईश्वरार्पण बुद्धीने आपण जर कर्म करत गेलो, तर हं. हळूहळू एखाद्या कर्माबद्दलची आपली प्रतिक्रिया जी आहे ती आपली हं. कमी होते. प्रतिक्रिया आपल्याला हं. सवय कशी असते की एखादी गोष्ट चांगली दिसली की लगेच अरे वा, हं. खूप छान खूप छान. किंवा हं. एखाद्या हं. ठिकाणी काही कमी दिसलं की लगेच आपण त्याच्यातले दोष लगेच बोलून दाखवतो. हो. आता रमण महर्षी जे आहेत हं. दक्षिणेकडचे, तर त्यांना हं. प्रश्न विचारला त्यांच्या काळामध्ये की रमण महर्षीला म्हणतात की अहो तिकडे एवढं दुसरं युद्ध सुरू झालं आहे, मग त्याच्यासाठी हां. आपण काय करावं? हं. मग रमण महर्षी म्हणतात की आता आपण एखादा सिनेमा पाहतो, बरं. सिनेमामध्ये पडद्यावर आग लागली, हां. तर ती आग पडद्यात नसते, ती सिनेमातली आग असते. हो. पण ती आग लागली म्हणून आपण लगेच काही बादली भरून घेऊन त्या पडद्यावर टाकत नाही, नाही. कारण आपण तिकडे त्रयस्थ किंवा साक्षी म्हणून ते पाहत असतो. हं. तसं ह्या सगळ्या घटना ज्या आहेत जगामधल्या, त्या सगळ्या आपण साक्षीत्व भावाने पाहिल्या पाहिजेत. पाहिल्या पाहिजे. पाहिलं. बरोबर. आता हं. साक्षीत्व भावाने पाहण्यामध्ये आपण जेव्हा करतो तेव्हा कसं असतं की दुसऱ्याच्या ठिकाणी जर दुःख असेल तर आपण साक्षीत्व म्हणायचं, हो. आणि माझ्या ठिकाणी दुःख असेल तर मग सगळं जगभर डोक्यावर घ्यायचं. म्हणजे आपलं दुःख आपलं दुःख डोक्यावर घ्यायचं, आणि दुसऱ्याचं जर असेल तर लगेच आपण म्हणायचं अरे हे सहन करावंच लागतं. असं दुसऱ्याने सहन करावं, आणि माझ्या बाबतीत असलं तर मात्र सगळ्यांनी मला त्यामध्ये मदत करावी, असं हो. नसावं. म्हणजे यालाच काय म्हणतो आपण, राग आणि द्वेषाचे संस्कार.
आणि ते असल्यामुळे आपल्यामध्ये त्या ठिकाणी पाप निर्माण होतं. म्हणून प्रत्येक क्षण हा चांगला असो का वाईट असो, तो प्रत्येक क्षण आपण हसतमुखाने त्याचे स्वागत करायचं असा अभ्यास आपला पाहिजे, आहे की नाही. आपले हो. तुकडोजी महाराज, त्यांच्या कीर्तनामध्ये कीर्तन सुरू होतं आणि त्यांचा मुलगा गेल्याची तार आली. तार आल्यावर त्याने ती तार आपल्या खिशातच ठेवली. तुकडोजी महाराज तार खिशामध्ये ठेवली आणि गाडगे महाराज आहे का? बरं बरं, हां बरोबर, गाडगे महाराज, बरोबर, गाडगे महाराज. तर त्याने ती तार, तो कागद तसाच खिशात ठेवला आणि सगळं कीर्तन होऊ दिलं. आणि कीर्तन झाल्यावर मग त्याने ते काढून पाहिलं आणि मग पुढची व्यवस्था, मग सगळे मुलाचं तिकडे ते गेले. त्यांचा आता किती साधं, म्हणजे साक्षीत्व भाव कसा असतो, काय रडू एकासाठी, मेले ऐसे कोट्यानो कोटी, असे कितीतरी जण गेलेले आहेत, आता एका मुलासाठी मी काय रडू, असा. म्हणजे साक्षीत्व भावाने आपण प्रत्येक गोष्टीकडे, घटनाकडे पाहिलं पाहिजे. आणि मग त्यामध्ये ते म्हणतात की हा पापोघम परिधूयताम, म्हणजे आपल्या कर्माने, आपल्या विचारांनी, आपल्या ठिकाणी असणाऱ्या विवेकाने जो जागृत असेल तर त्या विवेकाने आपण या सर्व पापांचा क्षय केला पाहिजे. आणि पुढचं आता जे चिंतन आहे ते असं आहे, भवत सुखे दोषोनुसंधीयताम, म्हणजे आपण एखाद्या विषयाकडे आपली जी धाव असते ती कशासाठी असते, की या विषयापासून आपल्याला सुख प्राप्त होईल. पण ते जे सुख प्राप्त होतं त्याच्यामध्ये सुद्धा अनेक दोष आहेत. म्हणून साधकांनी सतत आपल्या जे दोष आहेत त्यांचं चिंतन केलं पाहिजे. माझ्या कालच्या वागण्याने जर कोणाचं मन दुखावलं असेल तर मला ती जाणीव झाली पाहिजे आणि हे आपण केलेलं बरोबर नाही हे मला त्या व्यक्तीजवळ आपण आपलं मत व्यक्त केलं पाहिजे. म्हणजे आता मला पश्चाताप झालेला आहे, काल मी बोललो त्याचा, आणि खरं म्हणजे मी असं बोलायला नको होतं, असं आपल्यातल्या दोषाचं चिंतन साधकाने सतत केलं पाहिजे. म्हणून जिज्ञासू माणसाने सतत चिंतनामध्ये राहावं असं आपल्याला शंकराचार्य सांगतात. संसारातील आपल्या दोषांचे सतत चिंतन करावे. आणि हे करत असताना दुसरं एक पाहिजे की आपण विषयाच्या मागे धावतो आणि म्हणून हे विषय जे आहेत आणि त्यांच्यापासून मिळणारं जे सुख आहे तर हे सुख आपल्याला शाश्वत आहे का, याचासुद्धा आपण विचार केला पाहिजे. शेवटी आपण कोणतीही गोष्ट जी करतो ती गोष्ट त्या आपल्या सुखासाठी असते. आणि म्हणून आपण म्हणतो की एखादा आपला विषय माझ्या मनामध्ये निर्माण झाला आणि ती विषयाच्या पूर्तीसाठी मी कर्म करायला लागलो. आता ते विषय मला प्राप्त झाला. आता प्राप्त झाल्यानंतर तिथे आपण थांबत नाही, ते एक विषयाची पूर्ती झाली की दुसरा विषय मनामध्ये येतो. मग ते चिंतन त्या विषयाचं सुरू होतं, त्याप्रमाणे कृती सुरू होती आणि कृती सुरू झाली की मग त्याच्यामध्ये आपली रिॲक्शन चांगली किंवा वाईट याची पण सुरुवात होती. आणि हे झाल्यामुळे पुन्हा ते पापोगम, म्हणजे पापाचा ओघ, म्हणजे तो सगळा समुद्र पापांचा तो पुन्हा वाढतच जातो. म्हणून केवळ सुखप्राप्तीसाठी जर मला काही विषयाचं चिंतन करायचं असेल तो विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण. म्हणजे आपले धाव जी प्रत्येक विषयाकडे असेल तर ती त्या नारायणाच्या स्वरूपाकडे असली पाहिजे. म्हणजे मग त्याचा दोष आपल्याला लागत नाही, त्याचं पाप आपल्याला लागत नाही. आणि म्हणून डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. म्हणजे डोळ्याने सुद्धा मी जर काही चिंतन केलं, काही तर म्हणजे डोळ्याने सगळं दृश्य मला दिसतंय, पण दिसताना त्याच्या मागे माझं मन असलं पाहिजे. म्हणून पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचं जे आहे ते मन आहे. हां, म्हणजे दशरथ जो शब्द आहे त्याच्यावर नुसता दशरथ म्हणून चालत नाही, पण त्याच्यावर अंकुश असणारं मन असलं पाहिजे. आणि ते मन त्या विषया त्या इंद्रियाकडे जर केंद्रित झालं तर माझ्या डोळ्यांनी मला पाप दिसेल, माझ्या डोळ्यांनी मला पुण्य दिसेल. आणि म्हणून पाहत असताना मी नेहमी तो विचार केला पाहिजे. म्हणून प्रत्येक विषयाकडच्या सुखाची प्राप्ती व्हावी यासाठी आपण विषयाकडे जातो आणि ते विषय आणि त्याची प्राप्ती आणि त्याच्यानंतर पुन्हा नवीन विषयाची सुरुवात
नवीन पुन्हा कर्म आणि नवीन पुन्हा भोग, असं ते विशेष सर्कल आहे. म्हणून आपल्या इकॉनॉमिक्समध्ये आपण म्हणतो की वॉन्ट्स आर अनलिमिटेड. माणसाच्या गरजा ह्या अनलिमिटेड आहेत, बट द मीन्स टू सॅटिस्फाय द वॉन्ट्स आर लिमिटेड. म्हणजे आपल्या गरजा खूप आहेत, पण त्या पूर्ण करण्यासाठी माझ्याकडची साधनं जी आहेत ती फार कमी आहेत. आणि कितीही मी धाव घेतली, कितीही मी त्यांना प्राप्त करायचा विचार केला, तरी एक झालं की दुसरं पुन्हा विषय सुरू होतो. म्हणून आपले विषय जे आहेत ते काही इंद्रिय गोचर असतात, म्हणजे इंद्रियांनी आपण ते प्राप्त करू शकतो, पण काही इंद्रिय अगोचर म्हणजे इंद्रियाने सुद्धा प्राप्त होत नाहीत. आता इंद्रिय गोचर म्हणजे इंद्रियाने प्राप्त होणारे विषय कोणते, ते आपले नेहमीचेच आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, की त्या कर्मेंद्रियाने, त्या ज्ञानेंद्रियाने, त्या दोघांच्या संयोगाने एखादी गोष्ट आपल्याला चांगली दिसते किंवा वाईट दिसते. पण ते रूप इंद्रिय अगोचर आहे. अगोचर म्हणजे त्या इंद्रियाच्या पलीकडे जाऊन आपण त्याचा विचार केला पाहिजे. चांगलं उमललेलं फूल पाहून आपल्याला खूप इच्छा झाली ते तोडायचं, म्हणून दुसऱ्याच्या कंपाऊंडमधून हात घालून ते तोडून आपण घेतलं आणि परमेश्वराला वाहिलं. आता दिसायला दिसायला काय आहे, दिसायला काय आहे, पुण्य आहे, पण ते पापात्मक आहे. ते पुण्य म्हणजे ते पापच आहे मुळामध्ये, पण त्याला मुलामा जो आहे तो पुण्याचा आहे. म्हणजे जशी गोडी आहे आतमध्ये कडू आहे, पण वर्ण मात्र गोड आहे. तसं आहे ते. गोड का वाटतं आपल्याला, कारण ते माझ्या पूजेला उपयोगात येईल, पण मुळामध्ये ती पहिली चोरी जी आहे ती माझ्या पापामध्ये भर घालणार आहे. आणि म्हणून कलियुगामध्ये चांगली गोष्ट दिसली की त्यामध्ये ती माझ्या हातात असती तर मी परमेश्वराला वाहिली असती. असं एवढं जरी म्हटलं तरी आपल्याकडे पुण्य आहे. पण त्या दृष्टीने कृती जर मी केली की हात घालून ते तोडून घेतलं, कृती झाली, ते कृती झाली की मग पाप आहे. मग मी परमेश्वराला नाही वाहिलं तरी ते पापच आहे. आणि म्हणून हा विषय जे आहे की विषयाच्या सुखाची जी मर्यादा आहे, विषयात प्राप्त होणाऱ्या सुखाची मर्यादा, ती मर्यादा आपण लक्षात घेतली पाहिजे. कारण हे सगळे मर्यादा म्हणजे फायनाईट आहेत. हे सगळ्या गोष्टी फायनाईट म्हणजे आज उत्पन्न झाल्या आणि उद्या पूर्ण होणार, पण त्याच्यामध्ये खरं सुख मला मिळणार नाही. आणि म्हणून त्याच्या मर्यादा कोणत्या आहेत, तर 4 मर्यादा आहेत. अनित्यत्वम, अनित्यत्वम या विषयामध्ये अनित्य आहे. नंतर दुःखित्वम, त्या विषयामध्ये दुःख आहे. नंतर बद्धत्वम आणि मिथ्यात्वम. बद्धत्वम, बद्ध, हां, बद्धत्वम. त्या विषयामध्ये एक तर ते विषय अनित्य आहेत, जे मिळणारं सुख आहे ते सुद्धा अनित्य आहे. त्या सुखामध्ये मला सुख मिळालं असं वाटतं, पण तरी ते शेवटी दुःखालाच कारणीभूत होतं. बद्धत्व म्हणजे त्या प्राप्तीनंतर मी त्या ठिकाणी बद्ध होतो, आसक्त होतो. आणि चौथं म्हणजे ते मिथ्याच आहे नाहीतरी. मग जे मिथ्या मृगजळ आहे त्याच्यामागे मी किती धावायचं, हा सुद्धा मी विचार केला. म्हणजे माझ्याकडचे असलेले रिसोर्स मी किती वापरायचे ते प्राप्तीसाठी, की जे मिळाल्यानंतर मला ते मृगजळाप्रमाणे भासमानच आहे, मुळामध्ये ते नाहीच, असं जर मला पुढे कळणार असेल तर मग मी आज का धाव घ्यायची. आणि हे सगळं समजण्यासाठी सुरुवात जी केली आहे, वेदो नित्यम धियताम, म्हणजे आपल्या सगळ्या ग्रंथाचं वाचन, अगदी वेद उपनिषद सगळं करत करत आपल्या दासबोधापर्यंत, आत्मारामापर्यंत, साध्या साध्या गोष्टीपर्यंत, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, म्हणजे या विचारापर्यंत. कारण हे सगळे विचार जे आहेत, चांगले विचार जे आहेत, हे कुठल्या तरी ग्रंथातूनच घेतलेले आहेत. आणि म्हणून यत् कृतकम तद अनित्यम, यत् कृतकम तद अनित्यम. कृतकम म्हणजे जे जे तयार झालेलं आहे, जे जे उत्पन्न झालं, जे माझ्यामुळे ते मी मिळवलं, ते अनित्य आहे, हे माणसाच्या लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून न विद्यते अलम यस्य स अनलः, ही एक चांगली गोष्ट आहे. अनल म्हणजे अग्नी. अग्नी कशाला म्हणायचं, न विद्यते अलम यस्य सहा अनलः. हां, अलम म्हणजे तृप्ती. न विद्यते अलम म्हणजे ज्याच्या
जाणण्याने, ज्याच्या मिळवण्याने माझ्यामध्ये तृप्ती निर्माण होणार नाही, मी कधी तृप्त होणार नाही, त्याला अनल म्हणतात. अनल म्हणजे अग्नी. अग्नीमध्ये 10 गोष्टी टाकायच्या का 11 टाकायच्या असं काही सांगता येत नाही. पण तुम्ही किती टाकलं तरी तो अग्नी अजून आपल्याला मागत राहतो. म्हणजे अग्नी जो आहे तो एक माणसाच्या ठिकाणी असणारी हाव याचं प्रतीक या ठिकाणी आपण मानलेलं आहे. आणि म्हणून न विद्यते अलम, कारण त्या मिळण्यामध्ये मला सुखाची प्राप्ती नाही आणि मला तृप्ती तर नाहीच नाही. कारण एक तृप्ती मला प्राप्त झाली असं मनात आल्याबरोबर मग पुन्हा दुसऱ्या विषयाकडे मन धाव घेतं. आणि दुःखित्वम, त्या प्रत्येक ठिकाणी सुख मिळेल अशी आपली आशा असते, पण शेवटी दुःखच प्राप्त होतं. यत्तद अग्रे सुखम आहे ना. आणि परिणामे दुःखच आहे. गीतेमध्ये आहे. सुरुवातीला ते दिसायला आपल्याला सुख दिसतं आणि समर्थ आपल्याला म्हणतात गळ गिळता सुख वाटते आणि ओढून घेता घसा फाटे. त्या गळाला जे काही लावलं तर ते मिळावं अशी इच्छा त्या मासाला होती. ते सुख आहे म्हणून तो पकडायला जातो आणि ते तोंडामध्ये घशात गेल्याबरोबर तो वरचा जो कोळी असतो तो ते ओढून घेतो. ओढल्याबरोबर मग तो घसा फाटे. म्हणजे ते दिसायला सुख आहे पण अंती त्यामध्ये दुःखच आहे. हां, हे माणसाच्या लक्षात. दुःखित्वम. आणि मग बद्धत्वम, म्हणजे एखाद्या विषयावर मी पूर्णपणे अवलंबून राहिलो आणि तो विषय मी प्राप्त केला. साधी पायी जाणारा माणूस आहे, सायकल चांगली नाही दिसत म्हणून स्कूटर घेतली, कार घेतली, इथपर्यंत आलं. आता आहे त्याच्यामध्ये सुखाने राहावं. पण आता कारमध्ये जाणारा तर इतका सवय झाली त्याला की आता पुन्हा पायी जाण्याची सवयच नाही. आणि मग जेव्हा ती बिघडती तेव्हा मग लक्षात येतं की अरे ह्याच्यात काही सुख नाही. म्हणजे गाडीमध्ये बसल्यानंतर मी फार सुरक्षित होतो असं वाटतं, पण दुसऱ्याचा एखादा अपघात पाहिला की आपल्याला लगेच आपल्याच गाडीचा अपघात झाला असं वाटायला लागतं. आणि ते स्वप्नात पाहिल्यावर सुद्धा असंच वाटतं. आणि मग तो धसका घेऊन आपल्याला एकदम जाग येते. जाग आल्यावर मग पुन्हा आपण आपल्या घरात सुखाने आहोत हे लक्षात आल्यावर की आत्तापर्यंत जे होतं ते सगळं स्वप्न होतं. अशा दृष्टीने जीवनाकडे पाहिलं जीवन जगताना की हे जीवनच सगळं स्वप्न आहे. आणि मग ते स्वप्न असल्यामुळे त्याचं सुख आणि दुःख याचा काही विचार करायची गरज नाही. कारण एकदा जागा झालं की मग सुख नाही आणि दुःखही नाही. म्हणून जे साधू संत असतात ते त्या गोष्टीकडे आपल्या यत स्वप्न जागृत, स्वप्नामध्ये जागृती अवस्थेमध्ये जेव्हा जशा गोष्टी घडतात त्या इतक्या सहजपणे ते पाहतात की त्याचा कुठलाही लेश आपल्या मनावर आपल्या वृत्तीवर उमटू देत नाहीत. आणि म्हणून हे सगळं जे आहे ते सगळं मिथ्यत्व आहे हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून खरं कशामध्ये सत्यत्व आहे, कशाची आपली इच्छा असली पाहिजे हे सांगण्यासाठी पुढचं सांगतात ते 7वी पायरी. आत्मेच्छा व्यवसीयताम, म्हणजे एकानंतर एक म्हणजे सुपरलेटिव्ह असं एक चांगल्या गुणाने माणूस युक्त होत जातो. आता आत्मेच्छा व्यवसीयताम म्हणजे आपली जी धडपड असती सुख मिळवण्यासाठी, पण ते सुखामध्ये दुःखच आहे. ते सुख जे मिळतं ते शाश्वत नाही. ते सुख माझ्या दुःखालाच कारणीभूत होणार आहे. ते सुख जे मला मिळायचं ते अनित्य आहे, अशाश्वत आहे. असं सगळं लक्षात आल्यावर मग माणसाची प्रगती कशी होईल. कारण हे सगळं जेव्हा लक्षात येतं तेव्हा विषयांची इच्छा जी आहे ती हळूहळू जो गळून गेली तर मग मी इच्छा कोणाची करायची. तर त्याच्यात सांगतात आत्मेच्छा व्यवसीयताम. आत्मेच्छा म्हणजे की त्या आत्म्याच्या प्राप्तीसाठी मी धडपड केली पाहिजे. कारण एकदा आत्म्याची माझी ओळख झाली तर तो आत्मा परमेश्वराचाच अंश आहे. म्हणजे मी आणि माझी आईची आठवणं विसरले दयाचे अंतःकरण हे जे आहे ना, तर मी आणि माझं जेवढं म्हणून मी गोळा केलं त्याच्यामध्ये सुख नाही हे एकदा लक्षात आलं की मग खरं सुख कशात आहे ते माणसाने शोधलं पाहिजे. आणि ते म्हणजे आपलं आत्मसुख आहे. ते म्हणजे परमात्म्याची प्राप्ती आहे.
म्हणून आत्मेच्छा व्यवसीयताम. हम्म. म्हणून विषयांची जिज्ञासा जी आहे ती कशासाठी पाहिजे की त्या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी, बाकी काहीही आपण जाणू नये. यालाच म्हणतात अथा तो ब्रह्मजिज्ञासा. हम्म. आत्मेच्छा व्यवसीयताम म्हणजेच अथा तो ब्रह्मजिज्ञासा. म्हणजे ब्रह्मजिज्ञासा. हां, आता ही ब्रह्मजिज्ञासा कोणी करावी, का करावी, हम्म. आता याच्याबद्दलचा विचार येतो. मग हम्म. म्हणजे अशी अंतःकरणाची अवस्था आपली झाली पाहिजे. हम्म. पण आपलं कसं होतं की एखादा मानसिक धक्का, एखादं संकट किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाला की आपल्याला एक संसारात एक वैफल्य निर्माण होतं. आणि कोणी आपल्याला विचारलं का हो भूक लागली का, काही खाता का थोडंसं, नाही नाही बा आता मला कशातच काही इंटरेस्ट नाही. हो. एक दिवस न जेवता राहतो आपण. हम्म. पण दुसऱ्या दिवशी लगेच जेव्हा भूक लागायला लागते तेव्हा माणूस पुन्हा आपल्या मूळ रूपावर येतो आणि म्हणतो दे बा काहीतरी दे. म्हणजे शेवटी देह जो आहे तो अन्नावर त्याचं पोषण होतं. पण ते अन्नाने झालेलं पोषण हे आपण कशासाठी वापरायचं हे आपला विचार आपल्या ठिकाणी असला पाहिजे. म्हणजे काल जे वैराग्य निर्माण झालं होतं ते स्मशान वैराग्य होतं. हा. स्मशान वैराग्य म्हणून स्मशान वैराग्य. हां, म्हणून विवेकयुक्त वैराग्य पाहिजे. स्मशान वैराग्य कामाचं नाही, पण विवेकयुक्त वैराग्य. विवेकयुक्त म्हणजे जे चांगलं आहे आणि जे वाईट आहे याचा निवाडा करण्याची बुद्धी माझ्या ठिकाणी असली हम्म. तर मग जे वाईट आहे त्याच्याकडे माझी इच्छाच होणार नाही. हम्म. आणि जे चांगलं आहे त्याच्याकडे मी सगळे कामं सोडून त्याच्याकडेच धाव घेईल. हम्म. याला म्हणायचं विवेकयुक्त वैराग्य. हम्म. आणि असं माणसाने ही सवय आपल्या मनाला लावून घेतली तर दीर्घ काळानंतर आपल्याला आपल्या मनाला परिपक्वता सहजपणे प्राप्त होती. म्हणून आपण अनेक कर्म करतो, त्याला आपण कर्तव्य म्हणतो. पण कर्तव्य म्हणजे कोणता कर्तव्य, कशाला कर्तव्य म्हणायचं की जे कर्म मी केलेच पाहिजे त्याला कर्तव्य म्हणायचं. अच्छा. जे कर्म मी केलेच पाहिजे त्याला कर्तव्य म्हणायचं. आता परमेश्वराने आपल्याला निर्माण केलं, हम्म. सगळी इंद्रिय दिली, शरीर दिलं, हम्म. सगळे हम्म. कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, विषय सगळं दिलं. आता त्या विषयामध्ये माणसाने गुरफटायचं का विषयातून बाहेर पडून परमेश्वराच्या स्वरूपाचं चिंतन करायचं, हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. आणि ते ठरवण्यासाठी आपल्याला परमेश्वराने म्हणजे काय म्हणत त्याला अथॉरिटी देऊन टाकली की तुला आता बुद्धी पण दिली आहे. आता तू या बुद्धीच्या योगाने ठरव आता काय मिळवायचं तुला या जीवनात. मागे अनेक जन्मात पाप केलं, मागे मी गाढव होतो मागच्या जन्मात, त्यापूर्वीच्या जन्मात मी सुपर गाढव होतो आणि आता या जन्मात पुन्हा गाढवपणच करत आहे. तर अशी अवस्था असेल तर मग म्हणतात ठीक आहे आता तुला जे करायचं कर. पण मागच्या जन्म माझा काही फार चांगला नव्हता. मी नेहमी मंदिरापर्यंत जायचं पण आतमध्ये जाऊन कधीच बसलो नाही. आता या जन्मात मला असं वाटतं की नाही बा तिथं जाऊन आपण त्या कीर्तनकाराच्या समोर बसलं पाहिजे, पहिल्या लाईनीत बसून ते श्रवण केलं पाहिजे. म्हणजे अशी मुमुक्षा माझ्या ठिकाणी जागृत झाली. म्हणजे आता काहीतरी मागच्या जन्मापेक्षा या जन्मात किंवा पुढच्या जन्मात काहीतरी चांगली योनी प्राप्त होण्याचे चिन्ह माझ्यामध्ये आहेत. आता तो ब्रह्मजिज्ञासा, त्या ब्रह्माबद्दलची माझ्यातली जिज्ञासा आता निर्माण झाली. आणि म्हणून ती निर्माण झाल्यामुळे आता त्याच्यासाठी मी काय काय करावं हे सगळं माणसाच्या मनामध्ये येतं. आणि म्हणून आत्मज्ञानाची इच्छा आपल्याला का असावी, कशाला आत्मज्ञान पाहिजे, त्याचे कारण सांगतात की विषयांची इच्छा आपण केली आणि त्या प्राप्तीसाठी कर्म करत गेलो आणि कितीही कर्म केले तरी आपल्याला जे विषय प्राप्त झाले ते विषय मला पूर्णपणे संतुष्ट करू शकले नाही. आणि त्यामुळे विषयांची तृप्ती ही मला संतुष्ट करू शकत नाही, म्हणून मी आत्मेच्छा आत्मज्ञानाची. आता दुसरं म्हणजे या जगामध्ये कोणत्याही विशिष्ट विषयाची इच्छा नाही आणि ती इच्छा पूर्ण झाली तर सर्व इच्छा पूर्ण होतात. मग एका विषयाची इच्छा पूर्ण करण्याकरता मी धडपड केली तर पुन्हा दुसरी इच्छा निर्माण होते. मग त्यापेक्षा माझे मनामध्ये इच्छाच नाही होणार निर्माण. म्हणून ज्ञानेश्वर महाराज जे सांगतात
जे खळांचे व्यंकटी सांडो. हो. हा त्यांचा जन्मदिवसच आहे. जे खळांचे व्यंकटी सांडो हं. म्हणजे खळ दुर्जन जे आहे तर दुर्जनांना मारायचं नाही, पण त्याच्यातला दुर्जनाचा जो विचार आहे खळ, ती प्रवृत्ती त्याची नष्ट व्हावी. हं. आणि ही प्रवृत्ती जेव्हा नष्ट होईल, हं. ज्याच्या ठिकाणी होईल त्याला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे खळाचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. आता ही सत्कर्मी रती वाढो याचा अर्थ म्हणजे हे आत्मेच्छा व्यवसीयता हं. हां. आहे की नाही. आत्मज्ञानाकडे त्याची धाव झाली पाहिजे. ती केव्हा होईल? जेव्हा खळांची व्यंकटी सांडो, जेव्हा ते आपले हां. दुर्गुण जातील, आपल्या जीवनाचं ध्येय काय हे समजेल आणि आपण हं. विषयाकडे का धावतो आणि कशासाठी धावतो, त्याच्यामध्ये काही हं. सुख नाही, आत्मप्राप्ती नाही, हे आपल्या जेव्हा हं. लक्षात येईल तेव्हा माणूस आत्मेच्छेकडे धावतो, आत्मज्ञानाकडे धावतो. हो. आणि म्हणून विषयांच्या इच्छा मनुष्याला आप्तकाम बनवित नाही. आप्तकाम म्हणजे हं. पूर्णात्मा. हं. आप्तकाम परमेश्वर पूर्णात्मा. पण नुसती विषयांची इच्छा जी माणसाला जर आप्तकाम बनवत नसेल, तर मग हं. आप्तकाम म्हणजे पूर्णात्मा, की ज्या पूर्णात्म्याने आता कुठलीही इच्छा राहत नाही त्यांच्या ठिकाणी. हं. 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 परमेश्वराच्या एकदा दर्शनानंतर त्याची अनुभूती आल्यानंतर या साध्या साध्या म्हणजे फालतू गोष्टीसाठी माणूस विचारच करत नाही, कारण त्याला माहिती आहे हं. हे सगळं व्यर्थ आहे. हं. आणि म्हणून जे मागायचं ते असं मागा की ज्या ठिकाणी की हं. माझ्या या जन्माचं सार्थक होईल. हं. आणि ते जन्माचं सार्थक होण्यासाठी भक्ती आहे. हं. आणि ती भक्ती मला जर प्राप्त झाली तर मी इतर हं. विषयांच्या गोष्टीची काही गरजच नाही मला. हं. म्हणून आता तो ब्रह्मजिज्ञासा हे जसं आहे. आणि म्हणून नारद हं. भक्तिसूत्रामध्ये हं. अथ भक्तिश्याम व्याख्या महा म्हणजे भक्तीची मी आता व्याख्या करतो असं म्हणून ते सुरुवात करतात नारद. हं. पहिल्याच म्हणजे आता मी भक्तीची व्याख्या करतो. आता ती भक्ती कशी आहे? सातू प्रेमस्वरूपा. हं. सातू अस्मिन प्रेमस्वरूपा. प्रेमस्वरूप असणं हेच भक्तीचं लक्षण आहे. हं. आणि तैलधारे व्रत म्हणजे तेलाच्या धारेप्रमाणे इकडे तिकडे कधी न जाता ती कशी एकाच ठिकाणी पडते, तसं हं. एकाग्रचित्त माझं झालं पाहिजे त्या भक्तीच्या बाबतीमध्ये. हं. असे हं. मनामध्ये एक एक विषय येणं म्हणजे हं. आपल्याला अनित्य समजलेलं आहे. आणि माणूस हं. जीवनामध्ये सतत आनंद शोधत असतो. आता हं. अज्ञानी माणूस काय करतो की हा सतत आनंद विषयामध्ये पाहतो, हं. म्हणून तो जन्मभर त्या विषयाच्याच मागे धावतो. बरोबर. पण हे विषय जे आहेत ते मूलतः जड आहेत, अचेतन आहेत. आणि हं. आनंद हा जो आहे तो हं. अचेतनाचा धर्म होऊ शकत नाही. आनंद हा भगवंताचा धर्म आहे. हो. आणि म्हणून मनुष्य विषय हेच आनंदाचे उगमस्थान असं म्हणून त्याच्या हं. मागे लागतो. आणि हो. त्याला असं वाटतं की कमी विषय म्हणजे कमी आनंद, हं. जास्त विषय म्हणजे जास्त आनंद. हां. आपल्या हातात कमी पैसे म्हणजे दुःख, जास्त पैसे म्हणजे सुख. हं. माझी उंची फार कमी आहे, हं. पण माझी उंची छान आहे, बाकीचे सगळे माझ्यापेक्षा लहान आहेत, असं जेव्हा वाटतं ना, हं. तेव्हा माणूस हं. आनंदात असतो. हं. पण हं. अशा आनंदातही मी जेव्हा रस्त्यावर चालतो तेव्हा मला असं दिसतं की माझ्यापेक्षा एखादा उंच माणूस माझ्या बाजूने गेला की लगेच माझ्या मनामध्ये, अरे काय तो माझ्या बाजूने मुद्दामच गेला, हं. म्हणजे मी लहान आहे हे दाखवण्यासाठी. याला म्हणतात राग आणि द्वेष. हं. तो मनामध्ये उत्पन्न झाला की लगेच ते दुःखाला कारणीभूत होतं. हं. आता उंची कमी आहे का जास्त आहे, माझी हं. सांपत्तिक परिस्थिती चांगली आहे का वाईट आहे, हं. किंवा माझ्यातले दुर्गुण किती आहेत, सद्गुण किती आहेत, हं. या सगळ्या गोष्टीचा पाढा, या सगळ्या गोष्टींचा विचार मी करायला लागलो तर आपल्याला दिसतं हं. की संत जे आहेत ते सगळ्या अवस्थेमध्ये संतत्व टिकून आहेत. हं. 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 कसायाच्या घरीसुद्धा सज्जन कसाही झालेला आहे. हं. ज्याचं कर्मच दुसऱ्याला मारण्याचं आहे तो हं. सुद्धा भगवंतापर्यंत जाऊन पोहोचू शकतो. हं. आणि तेच भरपूर श्रीमंती असणारे एकनाथ महाराज जे आहेत ते सुद्धा हं. भगवंताशी एकरूप झाले होते. हं. ज्यांच्या संसारात म्हणजे फाटका संसार असं म्हणू आपण, असे तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले. हं. आता हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा बाह्य कुठल्याच गोष्टीवर आपली प्रगती अवलंबून नाही. आपली प्रगती ह्या आत्मेच्छेवर, आत्मज्ञानावरच अवलंबून आहे, हं. हे माणसाच्या लक्षात येतं. हं. आणि म्हणून हं. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रिय भवती.
म्हणजे स्वतःच्या सुखासाठी आत्मनस्तू म्हणजे आपल्या आत्म्याला सुख देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरच मी विश्वास ठेवला पाहिजे. आता आपलं काय होतं की मनुष्य पैशावर प्रेम करतो, पण ते प्रेम पैशावर नसतं. आपण मुलावर प्रेम करतो, ते प्रेम मुलावर नसतं. आपण विषयावर प्रेम करतो, पण ते मुलगा हा तो विषय नसतो. खरं म्हणजे आपण आपल्यावरच प्रेम करत असतो. आपण आपल्यावरच प्रेम करतो आणि म्हणून तो मुलगा आपल्याला सुख देईल, ते पैसे आपल्याला सुख देतील. शेवटी सुख कोणाला मिळतं ते आपल्यावरच मिळतं. म्हणून आपण आपल्यावरच प्रेम करतो आणि ते माध्यम आपण हे सगळं चुकीचं निवडतो. आणि म्हणून आनंदाची प्राप्ती हे सगळं आपलं ध्येय असलं पाहिजे. पण वस्तुस्थिती अशी आहे की आनंद फक्त आत्म्याचे स्वरूप आहे. आनंद काय आहे? आत्माच फक्त आनंद स्वरूप आहे. आणि जे दुसरं आहे त्याला आत्मा सोडून म्हणजे त्याला अनात्माच म्हणतो. म्हणून आत्मानात्म विवेक, सारासार विवेक, सदसद्बुद्धी, सत आणि असत काय आहे ही बुद्धी ही माणसाच्या ठिकाणी असली पाहिजे. आता खरं प्रेम म्हणजे आत्म्याचं स्वरूप काय आहे ते विचारलं तर श्रुतीतलं आहे रसो वै सहा, की जो रस आहे तो भगवंताचं स्वरूप आहे. आणि म्हणून ते जर भगवंताचं स्वरूप असेल तर तो भक्तिरस मला प्राप्त झाला पाहिजे. पुढे नदीचं उदाहरण देतात की साधक असे सगळे साधना करत करत एका अशा म्हणजे पायरीला जाऊन पोचतो, यथा नद्या संदमानाहा समुद्रेस्तम गच्छन्ति नामरूपे विहाय. म्हणजे नदीला अगोदर नाव असतं, ही गंगा नदी आहे, तिला रूप आहे, तिचं किनार आहे, 2 किनारे आहेत. हे सगळं केव्हा सागराला मिळत नाही तोपर्यंत. आणि एकदा सागराला मिळाली की मग ही गंगा आहे सागरात मिळालेली असं आपण दाखवू शकत नाही. गंगासागर हे दाखवू शकतो, पण याच्यातली गंगा कोणती दाखवा म्हणजे दाखवता येत नाही. गंगेला जरी इच्छा झाली की मी आता गंगा म्हणून पुन्हा प्रगट व्हावं तरी ती पुन्हा मागे येऊ शकत नाही. तसं साधू संत जे आहे ते परमात्म्याशी जेव्हा एकरूप होतात तेव्हा ते संसारामध्ये पुन्हा अडकत नाहीत. तद्धामम परमम गम गम, की त्या धामाला गेल्यानंतर की पुन्हा पुनरावृत्ती त्या ठिकाणी नाही. म्हणून वाहणाऱ्या नद्या नामरूपाने युक्त असतात, पण त्यांचं म्हणजे नदीची पराकाष्ठा कशामध्ये आहे? समुद्राच्या मिळण्यामध्ये. म्हणून जर म्हणून समुद्र स्वरूप होणे हे नदीचं खरं सर्वश्रेष्ठ ध्येय आहे. आणि तसं आनंद स्वरूप होणे हे माणसाचं ध्येय असलं पाहिजे. म्हणून आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग म्हणजे यब लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम तथा. म्हणजे जे प्राप्त झाल्यानंतर पुन्हा काही प्राप्त होण्याची मला इच्छाही होणार नाही, अशा गोष्टीची प्राप्ती मला झाली पाहिजे. आत्मनी एव आत्मना तुष्ट, म्हणजे त्या आत्म्याच्या प्राप्तीमध्येच मला खरं सुख आहे. त्यालाच म्हणायचं आत्मेच्छा व्यवसीयताम. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. हां, म्हणजे आणि समर्थ आपल्याला सांगतात विचारी मना तुझी शोधून पाहे. आता विचारी मना, कारण तू विचार करू शकतोस की या सगळ्या धावण्यामध्ये पळापळीमध्ये आणि ते प्राप्त करण्यामध्ये सुख नाही. विषय जनित सुखे सौख्य होणार नाही, तुझं विणे रघुनाथा भोकटे सर्व काही. प्रचलित न करावी सर्वथा बुद्धी माझी, आचळ भजन लीला लागली आस तुझी. म्हणजे ही आपली अवस्था आली पाहिजे. आणि ही अवस्था येण्यासाठी या सगळ्या पायऱ्या या ठिकाणी शंकराचार्यांनी आपल्यासाठी सांगितलं. बहुत सुकृताची अशी तळमळ आपल्यामध्ये झाली पाहिजे. आणि मग आता 8वा जो गुण दिला तो सांगूया का? थोडक्यात सांगतो आता. म्हणजे नाही, निजग्रहात तूर्णम विनिर्गम्यता. हां, 8वा. हां, आता आज घ्यायचं का उद्या घ्यायचं, काय करायचं त्याला? निजग्रहात. बरं. निजग्रहात तूर्णम विनिर्गम्यता म्हणजे साधकाने स्वतःच्या घरातून आपलं मन लवकर बाहेर काढलं पाहिजे. साधकाने स्वतःच्या घरातून आपलं मन लवकर बाहेर काढलं पाहिजे. कसं की संसारामध्ये आपण दोघे आहोत,
आता नोकरीतून रिटायर झालो तर नोकरीतून मन बाहेर काढलं पाहिजे. हो हो संसारातून रिटायर होणं म्हणजे काय, आता मुलगा आहे, सून आहे, आता ते पाहतील. हां त्यामुळे आता सुखदुःख, एखादी गोष्ट हं, पडली आणि फुटली, हं, एखादी गोष्ट नव्याने आली, हं, तर नाटक म्हणून नवीन आलेल्या गोष्टीचं कौतुक करावं. हं, फुटलं म्हणून फुटल्याबद्दलचं दुःख दाखवावं. हं, हे नाटक म्हणून. हं, कारण ते नाही दाखवलं तर मग काय, यांना काहीच इंटरेस्ट नाही असं होतं. हं, त्याच्यापेक्षा ते नाटक चांगलं करावं. प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे काय, माझे वडील खूप चांगले, हं, माझा मुलगा खूप हं, चांगला, माझी बायको खूप चांगली, बायकोला वाटलं पाहिजे नवरा आमचा खूप काळजी घेतो. असं प्रत्येकाला प्रत्येकाबद्दल चांगलंच वाटलं पाहिजे. आणि यालाच काय म्हणतो आपण, की जी रांगोळी हं, चांगल्या चांगल्या प्रकारे काढतात ती. हं, हं, म्हणजे त्याच्यामध्ये जीव ओतून सगळं केलं पाहिजे. पण हे हं, सगळं करत असताना साधकांनी यामध्ये हं, आपलं मन जे आहे ते आसक्त होऊ देऊ नये. हं, हं, आपण जेव्हा कॉम्प्युटरवर 3-4 गोष्टी ओपन करतो, फाईल्स ओपन करतो, हं, तेव्हा आपण हं, काय करतो, एका फाईलचा उपयोग घेतो आणि हं, मग लगेच तिला मिनिमाइज करतो आणि दुसरी फाईल ओपन करतो. हे जसं आहे ना, हो हां तसं इतक्या सहजपणे आपल्याला हं, संसाराला हं, मिनिमाइज करता आलं पाहिजे आणि मिनिमाइज करता आलं हां परमेश्वराला मॅक्सिमाइज करता आलं पाहिजे. हं, नाही ना? म्हणजे ती फाईल आपण ओपन हं, केली पाहिजे. याला म्हणायचं हं, संसारापासून निवृत्त होणे. हं, आता हं, जसं मी त्या यांचं नरसिंह मेहतांचं उदाहरण सांगितलं की नाही, संसारापासून निवृत्ती. हो हो गोठ्यामध्ये जागा हो दिली, राग नाही, द्वेष नाही, आणि उलटं त्याने माझ्यावर कृपाच केली. हो असा विचार म्हणजे प्रत्येक गोष्टीतून पॉझिटिव्ह थिंकिंग. हो मोदी जे नेहमी सांगतात, सकारात्मक विचार करा, हं, आत्मनिर्भर बना. या ज्या हं, सगळ्या गोष्टी आहेत कशासाठी, की आपण स्वतः दुसऱ्यावर अवलंबून न राहता हं, मी दुसऱ्यासाठी काहीतरी रोजगार निर्माण केला पाहिजे, या हं, पातळीपर्यंत मी आलं पाहिजे. हं, आणि म्हणून त्याला स्वतःला, की तू मेंढरासारखं जीवन जगत आहेस, हं, खरं म्हणजे त्वम अमृतस्य पुत्र हा, आपण सगळे त्या अच्छा परमेश्वराचे पुत्र आहोत. पण हं, आपण इकडे शेळ्या मेंढराप्रमाणे जीवन जगत आहोत. म्हणजे या हं, विषयामध्ये गुरफटून जात आहोत, या हं, आसक्तीमध्ये आपण अडकलेले आहोत, या हो विषयामध्ये आपण अडकलेले आहोत. तर ही हो आपली परिस्थिती न राहता आपण आता हं, अडकायचं असेल तर फक्त भगवंताच्या चरणाशी अडकलं पाहिजे. अच्छा हं, आणि म्हणून हं, रामकृष्ण परमहंस जे सांगतात, की हं, काही मासे अज्ञानी असतात, हं, काही मासे मात्र हुशार असतात. हं, ते त्या कोळ्याच्या पायाजवळच फिरतात. बरोबर कोळी जाळं टाकतो ते पायाजवळ नाही टाकत, हं, तो दूर फेकतो ना जाळं. हं, आता जे अज्ञानी आहेत ते त्या जाळ्यामध्ये जाऊन अडकतात. हं, ज्यांना विवेक आहे, जे ज्ञानी आहे, ते हं, त्या कोळ्याच्या चरणाचा आश्रय घेतात. बरोबर म्हणून आम्ही छान रामदास, उदाहरण म्हणून आम्ही हं, रामदास, श्रीचरणी आमचा विश्वास, कोसळून पडो हे आकाश, आणि काची आस न धरू. आहे ना? म्हणून आपण हो भगवंताच्या चरणाच्या आश्रत झाले पाहिजे. आता हे केव्हा हं, हो आपण, केव्हा बाकीचे आश्रय जे आहे ते खोटे आहेत ते लक्षात आल्यावर. तर हां आणि म्हणून ते खोटे आहेत म्हणजेच संसारामध्ये आश्रय घेणं बरोबर नाही. संसार हा बरोबर नाशवंत आहे. किती आणलं तरी त्यात हं, कमीच पडतं. त्यामध्ये सुख नाही. हं, लहानपणचा मी जो होतो तो तरुणपणी नाही. तरुणपणचा मी जो आहे हं, तो म्हातारपणी नाही. हो हो असं शेवटी होता होता मग शेवटी आपण हं, म्हणतो की आमच्या वडिलांच्या वेळेस असं होतं. मग लगेच समर्थ हं, म्हणतात, सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. म्हणजे एकमूर्ख त्यांच्या वेळेस खूप वैभव होतं रे, पण तू काय केलंस? हं, आमच्या घरामध्ये आजोबा कीर्तनकार होते. आजोबांनी खूप मोठं म्हणजे लौकिक मिळवला कीर्तनातून. फार हं, मोठं नामस्मरण केलं. हे सगळं आजोबाचं हं, सांगत असताना आपण जर झिंगत हं, बसलो, हं, झिंगत बसलो म्हणजे विषयांमध्ये, हं, तर ते बरोबर नाही ना. वडिलांची कीर्ती नुसतं तू नको सांगू, तू काय केलं हे सांग. आणि म्हणून महत्वाचं आत्मेच्छा व्यवसायिता हं, आणि हं, निजग्रहात तूर्णम विनिर्गम्यताम. हं, आता हं, ते पुन्हा शंकराचार्यांचं भज गोविंदम भज गोविंदममध्ये, की हं, का ते कांता कसते पुत्र, हां, कशाची पत्नी, कशाचा मुलगा, हे सगळं नुसतं आपलं हे नाटक आहे, त्याच्यामध्ये तू अडकलेला आहेस, त्याच्यापेक्षा वर ये. आणि म्हणून हां, हां,
भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढमते, हे जे शंकराचार्य सांगतात. म्हणजे संन्यस्त वृत्तीने माणसाने संसारामध्ये सुद्धा राहावं. म्हणजे काय तर अशा रीतीने हा जो भाग आहे. आणि मग हे कसं कसं आपण तोडायचं ते पुन्हा गीतेतलंच. मग संघशास्त्रेण दृढेन चित्वा. हा. आतापर्यंत असंगशास्त्र. असंघशास्त्रेण हम्म. असंघशास्त्रेण दृढेन चित्वा, म्हणजे निश्चयपूर्वक असंगरूपी. असंग म्हणजे निरासक्ती, आसक्ती सोडून देऊन सत्संग म्हणजे सत्संग आपण केला पाहिजे. आणि त्या शास्त्रांनी या सगळ्या मायामोहाचा आपण छेद केला पाहिजे. म्हणजे म्हणून त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की जसं जग आहे ते पाहण्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. गोंदवलेकर महाराज जे म्हणतात की जग बदलण्याची तुम्ही काही काळजी करू नका. जग बदलणार नाही, जग आहे तसंच राहणार आहे, परिस्थिती आहे तशीच राहणार आहे. पण आहे त्या परिस्थितीत आनंदाने राहणं हे माझ्यावर अवलंबून आहे. आणि आहे त्या परिस्थितीतून परमेश्वराची प्राप्ती करणं हे माझ्यावर अवलंबून आहे. आणि म्हणून आपण अराईज अवेक अँड वेट नॉट टिल द गोल इज रीच्ड. तर हे गोल जे विवेकानंद म्हणतात ते गोल म्हणजे परमेश्वराची प्राप्ती. अशा रीतीने हा पहिला श्लोक आपला पूर्ण झाला या ठिकाणी. पुष्कळ गोष्टी आहेत, काय जिकडं जेवढं सांगितलं तेवढं जास्तच आहे. पण ते आणायचं चिंतन आपल्याला होतं म्हणून हे सगळं सांगायचं आहे. चला आता उद्या काय मग? हां, नारायणराव आहेत, बरोबर, बुधवार. हां, म्हणजे 5 पैकी 1 श्लोक झाला आपला. 5 पैकी 1 श्लोक झाला आपला. एक श्लोक झाला, एक श्लोक पूर्ण झाला. पूर्ण झाला. हां.